देह मरतो, जीव मरत नाही. ऐका, मग जीव जातो कुठं प्रश्न आहे का नाही? जीव जातो कुठून, आला कुठून, प्रश्न आहे का नाही? वा, तेच पाहायचंय आपल्याला. दुसरा, लग्न सोहळा हा प्रत्येकाच्या जीवनात होतो, काहीच्या जीवनात होत नाही. ज्याच्या जीवनात होत नाही, ज्याचं झालंच नाही शुभमंगल, त्याचा 14वा. आमचा 13वा. आणि तुमचा 13वा आहे. मग काय माहिती, 12वा. तुमचा 12वा, आमचा 13वा, आणि ज्याचं झालंच नाही त्याचा 14वा. हे शास्त्रे ध्यानात राहू द्या. विठाला विठाला. हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, ना जमाना सोया. भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण. मनोरा विठ्ठलिया Thank you.
विठ्ठला
पुढे सरत का अजून पुढे सर पुढे पाठीमाग कोणाला लोकांना आताच जागा बसायला आणि ती कधी बसणार माय पुढे येतो मी एकदम पुढे या पुढे सरा सरा पुढे चला आता पिंड पदावरे मला रोकडा आवाज दिला आपुले आकरे दिला आपुले आकरे माझे झाले गयावर जना थिटले पितरांचे ऋणा थिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिले हरिहरा बोंब मारिले हरिहर अभंग 4 चरणाचा आहे नोहे हा एकल्याचा खेळ म्हणून जुळविलाय मेळ किंवा केला मेळ कीर्तन हे खेळीमेळी गदारोळी कीर्तनामध्ये आनंद घ्यायचा असतो आता एवढंच ठिकाण राहिले आनंदाचं आता नाही तर कुठंच आनंद नाही 3 चरण म्हटले 1 चरण बाकी ठेवले तुकोबाराय शेवटच्या चरणात काय सांगता तुका म्हणे माझे भार उतरले ओझे भार उतरले ओझे का तर माझे झाले गयावर जना फिटले पितरांचे ऋण आता तिथं ते पिंडदान केलं आता ऋण कोणाचं फेडलं महाराजाचं मग कोणाचं ऋण फेडलं ते पितरांचं ऋण फेडलं म्हणून पिंडदान फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तो गाता निस्तर आकांड रामाला ऐके वचन कमळापती माझे रंकाचे विनंती कर जोडितो कथे काळे आपण असावे जवळी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पायी प्रसन्न प्राप्त घेतला भंग विश्वमान्य विश्वरूप विश्वाधिकार विश्वप्रिय विश्वभूषण चिन्मय स्वरूप संत श्रीमंत माझ्या ज्ञानोबारायचे लाडके संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा 4 कडव्याचा अभंग सेवे करण्यावेळा विठाला विठाला आज काही निमित्त कीर्तन आहे किम निमित्त काही कीर्तन नित्याचे असतात काही कीर्तन निमित्ताचे असतात मग आजच्या कीर्तनाचं निमित्त काय आता बोला की
आता नाही जमायचं बोलायला. आजच्या कीर्तनाचं निमित्त वर्षश्राद्ध, हे निमित्त नाही, वर्षश्राद्ध हा उत्सव आहे. प्रसंग दुःखाचा का सुखाचा आहे? हा, दुःखाचा आहे. आपण काय पाहतोय? सुख पाहतोय ना. हा, गेल्या वर्षी ह्या स्थितीला अण्णा गेले का नाही? याच दिवशी अण्णा गेले का नाही? ह्या स्थितीला गेले. दिवस नसेल, पथित हीच होती. मग ज्या दिवशी अण्णा गेले त्या दिवशी आपण द्यावं होतो का? ताणभूक पळून गेली. आम्ही कपडे कसले अंगावर आहेत हे पाहिले नाही, आमच्या पोटात अन्न पाणी आहे हे पाहिले नाही. आम्ही थै मुकळून रडायला लागलो. प्रसंग दुःखाचा होता का? तर असं कसं काय झालं? असं कसं काय झालं? आणि वर्षानंतर भव्य दिव्य मंडप, अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान, पिंडदान करतोय का नाही? याचं कारण काय? उत्सव करतोय का नाही? तर आमचा साधू संत विश्वास आहे. हे 1 वर्ष रडत बसलो आम्ही, आमचा काहीच उपयोग झाला नाही. का झाला? अन्न कुठे दिसले नाही, स्वप्नात नाही, काही नाही, कुठेच दिसले नाहीत. आणि वर्षानंतर उत्सव करतोय का बरं? तर कुठंतरी आमचा साधू संत विश्वास आहे, पुराणा विश्वास आहे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पाहावे पुराणी विचारून. आम्ही पुराण पाहिलं आणि पुराणात आम्हाला सापडलं काय? की त्या जीवाला अधोगतीतून वृद्धगती प्राप्त करून द्यायला येते हे शास्त्र सांगतं, पुराण सांगतं. म्हणून त्यांना अधोगतीतून वृद्धगती प्राप्त करून देण्यासाठी हे केलेला अठ्ठास, यासाठी केला होता अठ्ठास. शेवटचा दिस गोड हो. आजचा शेवटचा दिस का? शेवट तो भला माझा बहुगोड झाला किंवा केला. हा कोण करतोय? कोण करतोय? करतोय कोण? त्यांच्या पाश्यात 2 मुले आणि 1 मुलगी आहे. ऐका, पिंडदान करायला मुलगी लागते, बायको नाही लागत. हा, मुलगी लागते. म्हणून त्यांची कोस पवित्र आहे का? गर्भात बेटी धनाची पेटी. त्यांना 1 मुलगी आहे. मुलीशिवाय घराला शोभा नाही. मग 2 मुलं, 1 मुलगी, 1 पत्नी आणि 2 सुना आहे. त्यांना अधोगतीने ऊर्ध्वगती प्राप्त करून देण्यासाठी केलेला हा अठ्ठास आहे. स्वर्गीय कैलासवासी शिवाजी बाबूराव धुमाळ, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी शकुंतला बाबूराव धुमाळ. त्यांना 2 मुले, संतोष बाबूराव धुमाळ आणि सुधीर बाबूराव धुमाळ. त्यांना मुलगी 1, रेखा संतोष वाईकर. अधिक नातवंडे. ऐका, मग मुलगा करेन विशेष नाही हो, मुलगी करेन विशेष नाही, पत्नी करेन ह्यात अजिबातच विशेष नाही. स्वतःच्या पतीसाठी, स्वतःच्या बापासाठी कुणी करल, पण विशेष कशात आहे माहिती? विशेष आज चाव्या कोणाच्या ताब्यात येते? किल्या सोन्याच्या. हा, माझ्या मायला कळलं, सोन्याच्या ताब्यात येत्या. मग या चाव्या जर दिल्या नसत्या सौभाग्यवती रतन आणि सौभाग्यवती सोनालीनं, ही चाव्या दिल्या नसत्या तर संतोष सुधीरनी काय केलं असतं? निस्ती गावात आमंत्रण दिले असते का? देऊन काय उपयोग झाला असता का? नाही. द्यावे तेवढे धन्यवाद या सुनबाईला का? अरे बापासाठी कुणी करत, पतीसाठी कुणी करत, पण आमच्या सासऱ्याला अधोगतीतून ऊर्ध्वगती प्राप्त करून देतोय आम्ही. यासाठी केलेला अठ्ठास आहे. म्हणून या रतन आणि सोनालीला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे थांब. विठाला 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 त्यासाठी सुंदर असं आयोजन नियोजन आहे. मला पाठीमाग आपल्याच गावचं वैभव आणि अतिशय चाणक्य नीतीनं वागणारे हुशार चतुर्वेदी म्हणाय काय हरकत नाही औदुंबर महाराज शेरकर, तसेच ब्रह्मदेव माळी. मी म्हणले महाराज असे नसं सेवा, आपली सेवा तुम्हाला करावं लागेल. करू म्हणलं काही हरकत नाही, अशीच करावं लागेल. मला तशीच करू, असंच करू, तसंच करू. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही. त्या दोघांच्या चरणांत मस्त तो हो हिरेत आपल्या भागात. हा, परमार्थ माळ घालून नसतो, परमार्थ टिळा लावून नसतो, परमार्थ हृदय चित्त निर्मळ करून नसतं. आणि खरोखर यांचं चित्त हृदय निर्मळ आहे. हिरे आणि मोती दोन्ही दिसायसारखे, पण वर्म जाणे तो पारखे. यांना वर्म पक्क माहिती आहे. म्हणून मी सर्वांच्या चरणात नतमस्त होतो. आज मृदंगवादक हरिभक्त पारायण तुकाराम महाराज कांबळे हे दोघ भाऊ बाबांनाच्या कीर्तनात वाजवलेलं
नेतृत्व आहे, आजही वाजवतात. पहिल्यापासून 82 पासून थाप आहे त्यांची, अतिशय गोड थाप आहे. पण त्यांच्या चरणात मस्त विनेकरी दादांच्या चरणात मस्त होतो. ज्यांना जे तुम्हाला मोहित करतात पण तुम्हाला चान्सच नाही मोहित करायला, ते मोहिते महाराज आहेत. माऊली महाराज तर काय एकदम गुणी आहेत, आता वेळ नाही आपल्याकडे. म्हणून त्यांच्याही चरणात बसतो. आमच्या गावचे रोज माझ्या कीर्तनाला बरोबर असतात विनेकरी म्हणून गौरव शिंदे, त्यांच्याही चरणात बसतो. या गावचेच टाळकरी आहेत, माळकरी आहेत, वारकरी आहेत, तुमच्याही चरणात बसतो. माझ्या शिवेला सुरुवात करतो. विठाला आता कुणी बोलू नका, जाग्यावर शांत बसा. कीर्तन वनसमोर होत नाही, काय नाही नाही कळलं तर वनसमोर करा, परत फिरशी ऐकायला लावा. लोक नाही तिथंच वनसमोर करते. थोडंच सांगणार आहे पण अगदी गोड सांगणार आहे. विठाला विठाला पिंड पदावरी दिला आपुलिया करी. पिंड म्हणजे काय हो? पिंड म्हणजे देह, पिंड म्हणजे प्रसाद. आता तिथं ते प्रसाद केलाय पिंडाचा. आता तो पिंड तो भाताचा केलेला आहे. रोजचा भात आणि आजच्या भातात फरक काय? फरक आहे माय? रोज कसला असतो वा, आणि आज कसला आहे बिगर मिठाचा. का बरं? काकाला विचारलं का? काकाला काय म्हणला काका? मग वा, काकाने सांगितलं पण का करायचं आहे काकाला विचारलं का कुणी? म्हणजे आमचं लोक इतके इमानदारी, असं कर म्हणजे तसंच करणार, का करायचं हे विचारणार. म्हणून तिथं 3 पिंड केलेत. ते कशासाठी केलेत, कुणासाठी केलेत, का केलेत, भाताचेच काय हो. कितीतरी मोठं शास्त्र आहे आपलं, पुराण इतकं मोठं आहे. ठीक आहे, पिंड म्हणजे देह, पिंड म्हणजे प्रसाद. मग ते पिंड रोजचा करण्याचा आणि आजचा करण्याचा, पण ते कुणासाठी केले? कुणासाठी केले पिंड? 3 कुणासाठी केले? त्या जीवासाठी केले का कुणासाठी केले का दुसऱ्या कुणासाठी केले? जीवासाठी. ऐका, जीवासाठी एक बी पिंड नाही, अजिबात नाही. एक पिंड केला चित्रगुप्तासाठी, एक पिंड केला यमासाठी आणि एक पिंड केला देवासाठी. तर चित्रगुप्तासाठी का याचं कारण आहे, ज्यावेळेस आपला जन्म झाला, मग जन्म आईच्या उदरामध्ये 5 तत्वाचा हे शरीर आहे आपलं. पृथ्वी, अप, तेज, वायू आणि आकाश. हे 5 तत्वाशिवाय शरीर तयारच होत नाही. हे जग बी 5 तत्वाचं आहे. पृथ्वी, अप, तेज, वायू आणि आकाश. किती तत्वाचं आहे? 5 तत्वाचं आहे. पिंड, देह 5 तत्वाचा आहे. गर्भामध्ये 4 तत्व त्याचा स्पर्श होतो. कशाचा स्पर्श होतो? पृथ्वी तत्व हे जन्म झाल्यानंतर त्याला मिळतं. पण तेज, अग्नी, वायू तत्व, जल म्हणजे पाणी, पृथ्वी, अप, तेज, वायू आणि आकाश हे 4चा स्पर्श गर्भात होतो. 5वं पृथ्वी तत्व आहे. मग ते जन्माला आल्यानंतर 5वं तत्व पृथ्वी तत्व मिळतं त्याला. मग याचा आपण नाळ किती दिवसांनी कापतो? बाळाची, मायची बाळाची नाळ कापता का नाही? किती दिवसांनी? 1 महिन्यानी कापता का नाही? मग ऐकताय कीर्तन तुम्ही? महिन्यानी नाळ कापते. किती दिवसानं? लगेच. वा, माझी बा असं सतर्क करा, लगेच नाळ कापतो. ज्या वेळेस त्या बाळाची आईची नाळ कापतो, कापायच्या अगोदर आईच्या उदरातून त्या बाळाला सगळं मिळत असतं. काय मिळतं? ऑक्सिजन मिळतं. सगळं काय असेल ते आईच्या उदरातून मिळतं. पण एकदा नाळेला कातर लावली की तिथून त्याचं ऑक्सिजन चालू होतं, तिथून कर्म चालू होतं त्याचं. हो, मग आईचा रक्तगट बी असला आणि बाळाचा रक्तगट हो असला, जोपर्यंत नाळ कापल्याने तोपर्यंत मॅच होतं. बघा बरं का, आईची कुस किती पवित्र आहे. आईची कुस सामान्य नाही, आणि त्या सरळ आईला म्हणतात तुला काहीच कळत नाही. ऐका, मग जोपर्यंत नाळेला कातर नाही तोपर्यंत ए, बी आणि ओ मॅच होतं. पण एकदा नाळेला कातर लावली, डॉक्टर म्हणतो बाळाला रक्त कमी आहे, रक्त भरावं लागेल. भर की आईचं? म्हणलं आईचं बी आहे, आईचं बी आहे. हे जमत नाही. मग आधी कसं काय जमत होतं?
इतकी दर्जा आईचा मोठा आहे का. मग पहिल्या श्वासापासून त्याचं कर्म चालू होतं आणि कर्म चित्रगुप्ता लिखत असतो, लिहित असतो. कुठं उजव्या खांद्यावर पुण्य, डाव्या खांद्यावर पाप. कोण लिहित हे चित्रगुप्ता. म्हणून चित्रगुप्ताला एक पिंड आहे. एक पिंड यमासाठी आहे. एक पिंड यमासाठी. माणूस गेल्यावर माणसाचा ज्या वेळेस आपण हस्ती विसर्जन करतो, महादेवाची पिंड तिथं ती मोठा महादेव स्थापन करतो आणि जीव खडा बारीक तिथं ठेवतो आणि पाठीमाग एक नैव पिंड ठेवतो. पाठीमाग म्हणजे दक्षिणेच्या बाजूला. ते कुणासाठी? ते यमासाठी. मारिती, झोडीती, तोडीती, निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. यमा, त्या जीवाला मारू नको, झोडू नको आणि तोडू बी नको. मारणं, झोडणं, तोडणं एकच आहे ना. मराठी व्याकरण आहे. मारू नको, झोडू नको, तोडू नको. मारू नको, झोडू नको. पोलिस जागा बघून हाणत्यात, कशी बी हाणत नाहीत. आणि तोडू नको, एक एक भाग सुट्टा बी करू नको. म्हणून यमाला एक पिंड आहे मागचा, पाठीमागचा, दक्षिणेच्या बाजूचा आणि पूर्वेच्या बाजूचा पिंड देवासाठी. ते देवाला विनंती, लवकरात लवकर त्या जीवाला तुझ्यात सामावून घे. म्हणून हे 3 पिंड, 3 कारण आहेत. जीवासाठी एक बी पिंड नाही. पिंड पदावरी दिला आपुल्या. कर म्हणजे हात. कर म्हणजे हात. माझ्या हाताने माझा देह तुकोबराय म्हणतात की देवाच्या हातात दिला आणि देवाने तो स्वीकारला. आता जगामध्ये एकच व्यक्ती गेली या सदैव वैकुंठाला. कोण गेलं? तुकाराम महाराज. वा, सदैव वैकुंठ एकटेच गेले. का गेले? का गेले याचं कारण आहे तुकोबारायच्या देहात आणि आपल्या देहात जमीन आसमानाचा फरक आहे. तुकोबारायचा देह विकाररहित होता. काय होता? विकाररहित. आपला विकारानं भरलेला आहे. भावाचं माझं, गावाचं माझं, देवाचं माझं, माशाण्यात जास्तोर माझच. आणि जाताना तर काहीच न्यायचं नाही. नाही सांगे रे लंगोटी, नाही सांगे रे लंगोटी, नाही सांगे रे लंगोटी, नाही सांगे रे लंगोटी. कोट्यानं कोटी, सवे नव्हे रे लंगोटी. काहीच नाही संग. लबाड्या कशाला करायच्या? हाय का लबाड्या करून उपयोग? तुकोबारायाचं जीवन हे विकाररहित होतं. विकाररहित म्हणजे बाईल मेले बरे झाले, माता मेली मजदे कथा, तुका मने हरले चिंता. शिवबा कासाराच्या बायकोनं उकळतं पाणी अंगा ओतलं, राग आला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नजराणा पाठवला, लोभ झाला नाही. आणि एक परस्त्री भंडारा डोंगराव गेली, चाळे करायला लागली, तर जायो माते नकरी जायो तो माते नकरी सयास, आम्ही विष्णुदास तैसे रोए, आम्ही विष्णुदास तैसे रोए. विष्णुदास तैसे रोए, विष्णुदास काय वाक्य आलं त्यांचं? जायो माते न करे सायास, आम्ही विष्णुदास. ए माते, तुला कामातून माणसं हवी, तू गावात. म्हणून तुकोबारायचा देह विकाररहित होता, देवानं स्वीकारला. हे तुम्ही उसना आणता का पीठ शेजारच्यातनं आणता का? मग देता माघारी का बुडवता? आहो देता ना. मग आता 60 रुपये, 45 रुपये, 50 रुपये किलो ज्वारी आहे का नाही? मग त्या ज्वारीचं पीठ जसं आणलं तसं देता का बदल देता? जसं आणलं आणि बदल द्यायला गेला हायब्रिडचं काळं झाड पीठ, ते घेईन कशा जारीन? काय म्हणेन?
मी काय असल्या दिल तर का तसंच आपलं बी तसं तुकोबरायला देवाला म्हणतात तू जसा दिला तसा घे, तू जसा दिला तसा घे. ज्या वेळेस बाळ जन्माला आलं त्याला काम क्रोध लोभ मोह मत्सर दंभ अहंकार काय आहे का? अजिबात नाही. ते विकार जीवन आहे लहान बाळाचं. तसं तुकोबराय म्हणतात तू जसा दिलता तसा वापस घे. हे शेजारीन ज्यातनं पीठ आणलेलं शेजारीन जसेच्या तसं दिलं तर घेती शेजारीन. देव का तुमचा घ्याय मोकळा आहे का? जरा विकारानं भरलेला आहे. मशान वाटायचं असतं माझंच हे सगळं. किती साधं उदाहरण आहे, किती साधं उदाहरण आहे. मग ह्या धनासाठी गावाबरोबर भांडणं, भावाबरोबर भांडणं, देवाबरोबर भांडणं, बापाबरोबर भांडणं, सगळ्याबरोबर भांडणं. हा हे लोकीचा हा देह आणि देव इच्छता ते पाय. हा तुका भाणे धडासाठी देती प्राण, धडासाठी देती प्राण, धडासाठी देती प्राण. धनासाठी लोक कुठल्या बी स्थितीला जातात हो, पण ऐका ते धन कामाचं नाही. यह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहिजे. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालं. धन्यता कशात सांगितली महाराजांनी? आम्हाला विठोबाची सेवा करायला मिळाली. हे विठोबाचं नाम आहे काही मिळालंय. आम्ही विठोबाचे दास झालोय. किती मोठं आपण किती भाग्यवान आहे. आज या दारात विठोबाचं नाम आहे, विठोबाचं ज्ञान आहे. आज एवढं मोठं पिंडदान झालंय त्याचं श्रवण ऐकाय मिळालं. ते ह्या धन्यता सांगितली. त्या धनात नाही धन्य सांगितलं. आज भावाबरोबर भांडणं येते धनासाठी. हा गावाबरोबर धनासाठीच भांडणं. मला काय दिलं, मला काय दिलं, तुला काय द्यायचं का? तुला द्यायचं काय? तुला हात दिलो, पाय दिलो, डोळं दिलो, सगळं दिलो, कमव केला का? हा अरे ज्याला हात नाहीत, ज्याला पाय नाहीत, ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा तुला काय कमी आहे? ती म्हणतं देवा फक्त हातच पाहिजे होत, देवा फक्त पायच पाहिजे होत, देवा डोळच पाहिजे होत, देवा फक्त कानच पाहिजे होत. मग तुला तर सगळं दिलंय का? औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण, हिंदीतनं. आता ही काय महाराज हिंदीच आहे वेताव, याला काही कळत नाही राव, नाही राव. पण ते म्हणते भजन म्हण, हो देव दिला देह भजन गोमटा. हा ते म्हणतोय भजन म्हण ना, तुला सगळंच मिळेल. पण आम्हाला भजन नको, फक्त भोजनच पाहिजे. तिथे आयत पाहिजे, दुसऱ्यांनी कमावलेलं पाहिजे. आम्हाला नाही कमवायचं, आम्हाला नाही कमवायचं, फक्त दुसऱ्यांनी कमावलं आम्हाला कमावलं पाहिजे. असं कसं होईल? हा पिंड पदावर येतील आपुलेकरी, माझे झाले गयावर जन भेटले पितरांचे ऋण. तेव्हा तुकोबराय म्हणतात माझा देह भगवंतांनी स्वीकारला, विकार आहे जीवन होतं. का स्वीकारला? तिसऱ्या चरणात म्हणतात केले कर्म झाले, केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर. मी आयुष्यभर कर्म केलं, त्या हरीच्या नावानं बोंब मारली. काय सांगितलं? हरी 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 म्हणा रे सकळ तेने माया जाळ. हरी 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 मंत्र हा म्हणते जोवाचा,
देवाचे द्वारे उभा क्षण भरी मुक्तीचारी साधे आणि हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण. ह्याच हरीला मी आयुष्यभर सीख जांभळी खोकला हे तुकाच तेल वाया गेला. मी त्या हरी माझ्याशी करून घेतला म्हणून केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर. त्या हरीच्या नावाने आयुष्यभर बोंब मार म्हणून काय झालं मग साठविला हरीजी हृदय मंदिरी त्यांची सरली हृदय. त्याला साठवून घ्यायचंय, त्याला आठवायचंय. हा पण आम्ही हेच विसरून जातोय. ठीक आहे. मग तुका म्हणे माझे भार उतरले. आता मला हे करायची काही आवश्यकता नाही. साधा सोपा सरळ चार चरणाचा अर्थ विठाला विठाला ऐका. आज वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम हा उत्सव आहे. ऐका, जन्माला माणूस आल्यानंतर त्याचे 16 संस्कार होणे गरजेचे आहे. पण 16 संस्काराव महाराज होत नाहीत. सामान्य माणसं तर सोडूनच देत्या. पण 16तले 3 ऑटोमॅटिक होत असतात. जन्म झाला, बाळाचा जन्म झाला, मग पहिला 16 कंचा असतो का माहीत? तुमचं लक्ष आहे का मी काय म्हणते? पहिला 16 कंचा असतो जन्म झाल्यावर. नामकरण विधी म्हणजे बारस नाव ठेवायचा. मग त्या देहाला नाव ठेवतं का जीवाला? हा, जीवाला नाव. बर, जीवाला तर जीवाला. मग जीव मरतो का देह मरतो? हा, जीव मरतो. मग देह का जाळला? मेला जीव, देह जाळायचे काय कारण आहे? अजून इतकं अज्ञान पण आहे आपलं. इतकं आम्ही अज्ञान आहे. जीवाला मरण नाही, मरण देहाला आहे. जीव मरत नाही. जीव कृतायुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये, कलियुगामध्ये 4 युगात जीव होता. काल आहे, आज आहे. काल होता, आज आहे, उद्या बी असणार आहे. अण्णा गेले, लक्ष करू काय का? अण्णा गेले, अण्णा देहाने गेले, विचाराने गेले नाहीत. विचार मरत नाही, विचार जळत नाही, विचार पेटत नाहीत. अण्णांचा सल्ला आज बी जिवंत आहे, आज बी जिवंत आहे. हे संतोष, थोरला संतोषच ना, आणि धाकटा सुभाष, सुधीर. संतोष घरी आहे ना, आणि सुधीर पुण्याला आहे. मग संतोष बापाला दोन्ही मुलं सारखी असतात. संतोष व्यवस्थित ये बाबा, घरी ये. घर आपल्या एका साईडला आहे, चोरा चिलटाचा देह वाटतो, पोरांवर ध्यान ठेव. बापाचा सल्ला काय? विचार जिवंत आहे. आज बी आठवतं का? हा, तू असा येडेवाणी करू नको. हो, पोरांना शिकवल्यानं चांगलं होतं. आज बी सल्ला. त्यांचे विचार जिवंत आहेत. अण्णा गेले ते हानी, पण विचाराने गेले नाहीत. विचार मरत नाहीत, विचार जळत नाहीत, विचार पेटत नाहीत. आता सुधीर पुण्याला. ए बाबा, येता जाताना नीट. हा, काळजी नव्हती. बाप काळजीवान असतो. आईवर 150 अभंग लिहिले तुकोबारायांनी. किती लिहिले? 150. बापाव एकच लिहिलाय.
लेकराची उडी आपली कुरुंडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी ह्याला बाप म्हणतात. काय म्हणतात? बाप म्हणतात. दादा वडिलाची जमीन किती तुम्हाला? जमीन नाही का? वडिलाची काय होतं मग तुम्हाला? घर होतं का? होतं का? मग तेच आहे का आता दुसरं बांधले? तेच आहे. तेच आहे का? बरं मग तुम्ही वाढ काय केली? दुसरं घेतलं आता. दुसरं घेतलं या. मग ती घर मला द्या. हा ती घर मला द्यायची म्हणते चल इंदापूरला हा बराच स्वार्थ दिसते बसून बसून. ऐका दुसरं कुणासाठी घेतलं घर? मुलासाठी घेतलं. वा याला बाप म्हणतात. विठाला विठाला ए महाराजा तुला घर द्याय मोकळा आहे का? अरे स्वतःच्या लेकरासाठी घर घेतलं याला बाप म्हणतात. हाच बाप कळा ना लोकांना पोरांना. विठाला विठाला अनाजीकडे रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करतो बाप आणि मुलासाठी इतकेच कमवून ठेवतो. हा बापच कळा ना. हो हो हा बाप कळला पाहिजे. म्हणून लेकराची उडी आपली पुरणी वाळवणी बाप हाडाची काढत पाणी करतो आणि सर्व इस्टेट मुलांसाठी करतो. म्हणजे या मुलांना बाप करा ना. आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया कोई न माने माता पिता को कोई न माने औरत को बहुमान आई रे बेईमान दुनिया चाली त्याच्यामुळे आचाराची विचाराची आणि उच्चाराची फार गरज आहे. ठीक आहे. देह मरतो जीव मरत नाही. ऐका मग जीव जातो कुठं? प्रश्न आहे का नाही? जीव जातो कुठून आला कुठून? प्रश्न आहे का नाही? वा तेच पाहायचंय आपल्याला. दुसरा लग्न सोहळा हा प्रत्येकाच्या जीवनात होतो. काहीच्या जीवनात होत नाही. ज्याच्या जीवनात होत नाही ज्याचं झालंच नाही शुभमंगल त्याचा 14वा. आमचा 13वा आणि तुमचा 13वा वेळ. मग काय माहिती 12वा तुमचा 12वा आमचा 13वा आणि ज्याचं झालंच नाही त्याचा 14वा. हे शास्त्रीय ध्यानात राहू द्या. विठाला विठाला आणि शेवटचा सोहळा हा मृत्यूचा आहे. मग 16तून 3 गेले खाली 11 राहिले. आहे का नाही? माय आता कीर्तन 13 राहिले. हा आता हे सांगू. हा मी उलट बोलल्यावर कीर्तन कळतं लोकांना. सरळ बोलून कीर्तनच कळत. हा 11तून 16तून 3 गेले खाली 13 राहिले. मग आज 10वा का करायचा? 13वा का घालायचा? आणि श्राद्ध का करायचं? 3 प्रसंग पाहिजे. बाकीचं बघू परत वेळ मिळाला तर. विठाला विठाला
मरतो का देह मरतो? जीव आला कुठून? ऐका, एक म्हातारी होती. म्हातारी, त्या म्हातारीला मी विचारलं, म्हातारी आपला जन्मच नव्हता तर आपण कुठं होतो? म्हातारी म्हणली वर. आणि गेल्यावर कुठं? म्हणजे वरच जायचं. बरोबर आहे. ज्या वेळेस आपला जन्म नव्हता त्यावेळेस आपण आकाश तत्वात फिरत असतो. आकाश तत्वात. आणि ते आकाश तत्वात फिरत असताना ते वायू तत्वात येतो. वायू तत्वात. आणि चांगल्या आईची चांगल्या बापाची वाट पाहतो. कोण? तो जीव. दशरथाने पुण्य केलं कोट्यानं कोटी. तेव्हा कुठंतरी राम जन्माला आला. पोटी 38 जन्म घ्यावा लागले. 39व्या जन्मात राम पोटी आला जन्माला. हो, सहज मुलं जन्माला येत नाही ती गुणी. त्याला पुण्य करावं लागतं. आणि लोक म्हणतात माझं असं कसं काय झालं, ह्याचं असं कसं काय, त्याचं तसं कसं काय, तुझं कसं होईल? बाबळ शेंग कळते का? बाबळीची शेंग, ती कोळाची शेंग, आणि त्याला दहामुका असतो. आणि ती दहामुका उगावल्यावर त्याची बहु मोठी बाबळ झाल्यावर त्याला आंब येतात का? काय येतं का? माहित? शेंगच येणार. आणि आंब्याला बाबळीच्या शेंगा लागल्या का? अरे केले कर्म झाले, तेसी भोग आले, उपजले मेले आईसे केते. जे पेराल तेच उगवत, इतर नाही उगवणार. मग तो जीव आकाश तत्वातून वायू तत्वात येतो आणि चांगली आईची आणि बापाची वाट पाहतो. ऐका, पहिलं तत्व आकाश तत्व, दुसरं तत्व वायू तत्व, तिसरं तत्व तेज अग्नी. आईच्या गर्भामध्ये काय आहे? अग्नी. आई वडिलाचा समागम झाला त्याला तेज अग्नी म्हणतात. आणि चौथं तत्व अप म्हणजे पाणी. गर्भात काय या? पाणी. सोनोग्राफी करायला गेल्या प्या पाणी का? तर गर्भात पाणी आहे. 4 तत्व. 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर पृथ्वी तत्वात स्पर्श होतो. जन्म झाल्यावर हे 5 तत्वाचं शरीर. आता परत वापस जायचंय. आकाश तत्व, वायू तत्व, तेज अग्नी, जल तत्व आणि पृथ्वी तत्व. 5 तत्व झालं शरीर. आता वापस जायचंय का नाही? आता अन्न गेले का नाही आपल्यातून? गेले. ऐका, मग आता पुन्हा तत्व पहिलं काय सोडायचं? पहिली माणसं व्याधीनं मरायची, म्हणजे वय होऊन मरायची. वय होऊन. आता गॅरंटी नाही. पोरे महाराज कीर्तनात नाही मरायचा, पण घरी जायची गॅरंटी अजिबात नाही. आता भरोसा नाही देहात. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। अरे देहाचा भरोसा नाही, आता गॅरंटी नाही. पूर्वीची माणसं म्हणायची सावकाश जा, सावकाश ये. आता किती सावकाश गेला तरी आता काय गॅरंटी काय? मागणं हंतू का पुढनंच येतो या. आता भरोसा राहिला नाही. मग पुन्हा वापस जायचंय. जुनी माणसं व्याधीनं मरायची, म्हणजे वय होऊन मरायची. त्याचं पहिलं तत्व काय सुटायचं? पहिलं तत्व ऐका, ते अंथरुणाव पडलेलं असायचं. अंथरुणाव पडलेलं असं त्याचा पृथ्वी तत्व सुटायचं. पृथ्वी तत्व म्हणजे त्याचं अन्न बंद व्हायचं, खायचं अन्न बंद व्हायचं. मग लेक यायची बाहेर सासरवरून, आता काहीच खात नाहीत, अन्न काहीच खात नाहीत. आता मग फक्त पेतात पाणी. अन्न खायचं बंद झालं, एक तत्व गेलं. आणि पुन्हा 8-10 दिवसांनी येते. मग अजूनही खायचं तत्व बंद होतं. अप म्हणजे पाणी. ते हिकुंड सोडलं तर हिकुंड निघतं. पाण्यात पाणी घेत नाही, ते मिसळत नाही. हे दुसरं तत्व संपून जातं. तिसरं तत्व तेज पुन्हा 15 दिवसांनी येते. आता अण्णा बघत सुद्धा नाही आमच्याकडे, बघत सुद्धा नाही. तेज गेलं. आता किती तत्व राहिली? 2च तत्व, वायू तत्व आणि आकाश तत्व. मग पुन्हा 15 दिवसांनी येते. आता खात नाही, पित नाही आणि पाहत पण नाही. मग आता वायू तत्व चालू आहे. आणि वायू तत्व संपलं की ती मुलगी रडायला सुरुवात करते. आता होता कुठे गेला?
डॉक्टर म्हणतो घरी न्या, आता उपयोग काही नाही. मग वायुतत्व संपलं रे संपलं, त्याची मशानाकडे वाटचाल होते. गेला कुठं? पुन्हा आकाश तत्वात गेला. आला होता कुठून? आकाश तत्वात ना गेला कुठं? आकाश तत्वात विलीन झाला. विठाला विठाला पिंड पदावरी दिला आपुलिया करी. हेच तुकोबाराय काय केलं? त्यांनी त्यांच्या पिंडाचं काय केलं? साक्षात सोनं करून घेतलं. जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंतच याचं करता येतं, परत करता येत नाही. 4 खाणी जारज अंड स्वदेज आणि उद्बेज 4 खाणी. जारज खान यवनी वाटे जन्मतात. जारज खान यवनी वाटे जन्मतात. जेवढे यवनी वाटे जन्मतात त्याला जारज खान म्हणतात, आणि जेवढे यवनी वाटे जन्मतात ते सगळे आडवे. ते सगळे आडवे. फक्त एकच उभय. कोण ग माय उभय? माणूस. वा, माणूस बी यवनी वाटे जन्मतो, पण तो उभा केला आणि त्याला 2 मेंदू दिले. किती मेंदू? 2 मेंदू दिले. त्या सायंटिस्ट वाल्याला विचारा, मानवाला किती मेंदू? 2, लहान आणि मोठा. इतर प्राण्यांना जेवढे यवनी वाटे जन्मले त्यांना एकच मेंदू आहे. पण त्यांनी 2 मेंदू का दिले? तर माझी कुठेतरी आठवण काढेल. एक एक यवनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे मानवाचा वारा. कोटी वेळा मरायचे आणि कोटी वेळा जन्माला यायचे. किती वेळा जन्माला नित्य भावे भजिता, नित्य भावे भजिता, नित्य भावे भजिता. फजिती करून घेण्यापेक्षा ते देवाची ओळख करून घ्या ना. यालाच काय म्हणलंय? एक एक येवनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे मानवाचा वारा. अजून मी सुटो करतो. हे 4 खाणी आहेत. प्रत्येक खाणीमध्ये 21 लक्ष येवनी. 21 चोक 84. 84 लाख वेळा मरायचंय आणि 84 लाख वेळा जन्माला यायचंय. मस कळते का? मस 84 कितीतरी वेळा मरायचं आणि किती वेळा जन्माला यायचे. जीवाला मरण नाही. अगोदर सांगितले की नाही? मरण कशाला आहे? देहाला आहे. मग वापस काय येतोय आपण? तर त्याची ओळख करून घेत नाही. त्याची ओळख, त्याच्या ओळखीसाठी तरी इथं आलोय आपण. हो, आणि हीच ओळख म्हणजे तुकोबाराय यांनी करून घेतली. अभंगाचं पहिलं चरण. पिंड पिंड तुकोबाराई यांनी काय केलं? त्याला ओळख करून घेतली त्या भगवंताशी. पण ते म्हणजे आता मला परत काही असलं करायची गरज नाही. गयेला जायचं नाही, वर्जन करायचं नाही, काहीच करायची गरज नाही. का? त्यांनी त्यांच्या देहाचं सोनं करून घेतलेलं आहे. आपण मातीच होती आपली. हा, शरीराची होय माती सांगा कोण नाही. मातीच होती आपली. एकदा माती झाली रे झाली. नाजा किडा मुंगी जारज येवनी वाटे अंडच म्हणजे अंड्यातून जन्मणारे 21 लक्ष. अंड्यातून 21 लक्ष जन्मतात. उद्बेज हे बी बियाणं पृथ्वी तलावर. आणि स्वदेश येवनीच नाही. स्वदेशला वालिका पिसा गुचिड इचू जी भावाचं हाणतो ना, भावाचं हे टप्पाऱ्या सोन्या गुचिड होत. देना ठोकीरतून माझं. मग त्या गोचाड्याला दूध माहित नसतं. ती काय हाणतं? रक्तच हाणतंय.
त्याला जर फोडला तर त्यात आडाळी डेडाळी रताळी शिरा बिरा काय नसतं, नुसतं रगाट. खा पी बाबा, तुला लय भावाचं खायची सवय, देवाचं खायची तर लय आवड, गावाचं तर चाटून पुसून हाणत्यात घरी. मग त्याला सोन्या गोचिड व्हावं लागतं, मोठा टप्प्या गोचिड टप्प्या. आणि त्याला पाय केवढे असतात, एवढ्यालाच पाय असतात त्या गोचाडाला. किती पाय असतात, चालाय बी येत नाही, जाग्यावरच असतो. हे म्हणतो इंदापूरचं हाणलंय, आता वकील वस्तीत हाणलंय, सगळं हाणलंय, आता जिल्हा परिषदचं हाणलंय, आता सगळं हाणलंय. त्याला काय पाय नाही, मग टप्पाऱ्या गोचिड होतो. नका रे खाऊ, भावाचं नका खाऊ, गावाचं तर नकाच नका, देवाचं नकाच नका खा. कसं जोडून या धन, उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, मग उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. घामाच घामाच हे कष्ट करा, आपल्याला हात दिले, कुणाला मेंदू दिला अचानक नीतीने. आता त्या सरापाच्या हा माल जास्त काम करतो का सराप? मी माझं करतोय कीर्तन, सरापाच्या हा माल जास्त काम करतो का सराप? सगळ्यात सुखी कोण? हमाल. कीर्तन ऐकावं नीट. हमाल सुखी का सराप सुखी? काम कोण करतंय जास्त? मग जास्त काम करणार सुखी पाहिजे होतं का नाही? सुखी जास्त कोण आहे? डोकं लागतं जरा. मग डोक्याचा वापर करायचा आहे. आम्ही डोक्याचा वापर शेजाऱ्यासाठी करू, त्याचं असं माझं का असं. तुझं कसं होईल, तो डोकं तसं वापरतोय का? तो डोकं चांगलं वापर की तुझं चांगलंच होईल. म्हणून याला तुकोबर आहे म्हणलं, तुझं आहे तुझ्यापाशी परी तू जागा चुकलाशी, आपुली आपण करा सोडवून संसार बंधन थोडा वेगी, देव पाहावयाशी गेलो तेच देव होऊन ठेवलो. आम्ही भूतच पाहतोय, मग तुला भूतच दिसते की? बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, जीव भावे. आता इतका परमार्थात राडा झालाय महाराज, लय मोठा राडा. ए माई, कीर्तन बरं वाटण्यासाठी असतं का बरं करण्यासाठी? बरं वाटण्यासाठी. उत्तर अतिशय गोड दिलं, वा वा. कीर्तन बरं वाटण्यासाठी असतं, म्हणूनच गर्दी या. आता मी बी काय बी बोलतो कीर्तनात, आता बरं वाटणे. किती सोपं उत्तर. इथं सप्ताह बसतो का त्या वस्तीला? वकील वस्ती सप्ताह असतो का? वा. मग आता ऐका, कीर्तन बरं वाटण्यासाठी मुळीच नसतं, कीर्तन बरं करण्यासाठी असतं. पण आता दुसरं विचारतो, कीर्तनकार सिद्ध असावा का कीर्तनकार प्रसिद्ध असावा? प्रसिद्ध असावा. आता तुमचं तर आयुष्य आताच मातीत घातलं आताच्या कीर्तनकाराला. आता हे तुला एवढ्या म्हणल्या विषयच नाही, पुढची 50 वर्ष तर अजून आऊट. कीर्तनकार प्रसिद्ध पाहिजे, म्हणजे कीर्तनकार 60,000 पाहिजे, 70,000 पाहिजे, का तर त्याला जास्त प्रसिद्धी या. पहिलं कीर्तनकार कसलं होतं माहितीये का? पहिलं कीर्तनकार म्हणायचं, रूप पाहता लोचनी. त्या रूपाव बोलायचं. रूपाव कोण? कीर्तनकार. रूप पाहता लोचनी. आजचे कीर्तनकार रुपये पाहता लोचनी. रुपये म्हणजे पैसा. पहिला फोन करता तुम्ही कोणाला? कीर्तनकाराला. हॅलो, तारीख आहे का? ती म्हणतो माझं काय तुला माहिती काय? तुझं काय माहिती या? अर्धा किलो सुतळीन 4 बांबू. अशा कीर्तनकाराला कशाला थारा देता का? तुमचं बी आयुष्य मातीत आणि त्याचं बी माती. कीर्तनकार प्रसिद्धीचा उपयोग नाही, कीर्तनकार सिद्ध पाहिजे. कसले पाहिजे? सिद्ध पाहिजे, सिद्ध. बर पोरांनो, आता तुम्हाला प्रश्न विचारतो, शाळा बरं वाटण्यासाठी शिकताय का बरं करण्यासाठी शिकताय? बरं आता जाग्यावर आला. आता बरं वाटतंय म्हणून उपयोग नाही. तिथे शिक्षक आहेत का? शिक्षक आहेत ते का? ते शिक्षक बरं वाटण्यासाठी शिकवतो पोरांना का पोरांचं बरं करण्यासाठी? मग तसंच आहे कीर्तनाचं लागा. कीर्तन हे बरं करण्यासाठी असतं. तुम्ही म्हणताय बरं वाटते, तुम्ही सावध व्हा. आशी महाराज थोडी ती सावध करणारी, नाहीतर आशी महाराज जन्माला आल्यात. आता नुसतं बंडलच पाहिजे. रुपये पाहता लोचेल. पैसा असलं तरच सुख, पैसा असलं तरच तारीख. त्याला घरीच बसू द्या. विठाला 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 विठाला.
चरणात प्रवेश झालाय आपला. अजून 3 चरण बाकी आहे. आता मी 15 मिनिटात प्रसंग सांगणार आहे. हे कीर्तन वर्षश्राद्धाचं कीर्तन आहे. माय शांत राहा. हे वर्षश्राद्धाचं कीर्तन आहे. ज्या दिवशी देहवसन झालं, अन्न गेले, जीव मेला का देह मेला? देह मेला. जीव मरत नाही, जीव शास्त्रानं तुटत नाही. माऊलीनं गोड सांगितलंय ज्ञानेश्वरी. हा, जीव पाण्याने भिजत नाही, अग्नीने पेटत नाही, वाऱ्याने हलत नाही, शास्त्रानं तुटत नाही, असा तो अलिप्त जीव आहे. मग हा जीव जातो कुठं? प्रश्न आहे. देह मेला, मग जीव गेला कुठं? त्याच्या मस्तकी 3.5 फूट असतो. कुणाच्या? त्या देहाच्या. ते प्रेत बाहेर काढलं, जीव कुठं गेला? येऊन बांबू बसतो. याला आंघोळ घातली तोवर तिरडी तयार होती. तो जीव बांबू येऊन बसतो. ते तिरडीवर ह्याला झोपवला, सगळे पूजा अर्चा झाली. मुलानं ते शिकाळी घेतली, म्हणजे मडकं हातात घेतलं, निघालं. मग मशानात गेल्यानंतर तुम्ही काय डायरेक्ट जाता का? नाही जात. मग काय करता? ठेवता. त्याला काय म्हणता तुम्ही? इसावा. मग ती इसावा आहे का ती? आता 4 जणातलं हे 40 किलोचं ती इसावा नाही ती. ऐका, देह काळाचा, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? देता देविता, नेता नेविता. येथेची सत्ता काय? आपली सत्ता काही नाही. हो, तिथं कुबेर बसलाय. कुबेर म्हणते ते खाली ठेव. का? तर वाण्याने मुठभर धान्य 100 रुपया पांढऱ्या फडक्यात बांधून दिलाय. इकडे लक्ष द्या. आता वाण्याने 100 रुपया आणि मुठभर धान्य त्या पांढऱ्या फडक्यात बांधून दिले. ती पांढऱ्या फडकं किती मीटर आहे? लेकरं हुशारीत राव तुमच्यातली. ती म्हणजे 3 मीटर आहे. किती अनुभव आहे? बरोबर आहे. ते 3.5 मीटर आहे. बरोबर. ऐका, त्यात बांधलंय. मग ते सोडलं, खाली टाकलं, म्हणजे उचला. मग पुढचे मागचे का करता? असं करता का नाही? मग का करता? माहीतच नाही. हाका मारी ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे. ज्याला हाक मारायची त्याचं नाव माहिती पाहिजे का नाही? तसाच बोंबल की कोणाचं नाव घेत. मी जर म्हणलं ओ ब्रह्मदेव महाराज, तो कधी माझ्याकडे बघतोय का? त्यांना माहिती मलाच हाक मारतोय. जे करायचा कार्यक्रम ते माहिती पाहिजे. हाका मारी ज्याच्या नावे. पण मागून आलंय आणि पुढं चाललंय, हे तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे. माई तुझ्या राजी. माई तुझ्या राजी. तू सुनच ऐकत होती का सासूचं? सासूचं कोण ऐकायची? सुन ऐकायची. मग आता हे मागून आलंय का नाही? काय आलंय मागून? सासूचं सुन ऐकायची. मागून आलंय आणि पुढं चाललंय. बरोबर आहे का नाही? मग आता कसं होतंय? ह्याला का रोग झाला का? नाही, हे मागून आलंय आणि पुढं चाललंय. हे का मागून आणि पुढं चाला ना? का? याला झालं काय? सासू काय वेगळा सल्ला देते या? अरे सासांना सासा म्हणाय शिकाला का? ती होती म्हणून तर आपल्या राजीतीनं हाडाची काढा रक्ताचा पाणी रात्रीचा दिवस केला. माझी माय 10 परसाच्या हिरीत उतरत होती. पोटात मुलगा असायचं, एवढा मोठा हांडा असायचा तांब्याचा, घागर असायची, हिरीत उतरायची, तुमच्या मड्यावर आंघोळ्या घालायची, गुरढोरं बघायची, पोराला शाळेत पाठवायची. एवढं करून पोतारा द्यायची घराला, हिरीतनं पाणी काढून. पोतारा कळतो का? कसला असतो पोतारा? लोक तुम्ही बरेच हुशार आहे. भिंतीला लागलं. आणि ती कसल्या मातीचा असतो? लक्का. आज काहीतरी आहे बाबू माझ्याकडे. सारवण कशाचं असतं? सारवण कसल्या गाईचं असतं? वा. ती पोतारा द्यायचे, असे सडा सारवण करायचे. आणि तिनं पोर शिकलेलं पुण्या मुंबईमध्ये अधिकारी झाल्या, त्या मायनं शिकवलेलं कष्टाने. आणि आज 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 डब्बा करायचा आणि डब्बा करायचा. गाडी यायची गाडी यायची. पोराला ब्याचा पाडा बी आहे ना. इतकी तर तुझी करणी या डब्याची. चिरगुटावली भाकर खाली, चिरगुटावली भाकर आमच्या मायनं. चिरगुट कळतं का? आता नाही कळणार चिरगुट. ते धोत्राचा फळा काढायचा आणि त्याच्यावर भाकर करायची. आणि ती भाकर कशी करायची? तू हाशी करायची. ती भाकर अशी फुगायची, चुलीला लावल्या. आता टाकणारण्याच फुगते ते. पण ह्यांना भाकर फुगायची. सावध व्हा, सावध. आणि त्या जुन्या माईचं पाय धुवून पाणी प्या. विठाला विठाला विठाला.
कापड 3.5 मीटर आहे. आणि बाळ जन्मलं त्याचं पहिलं कापड काय? बाळूत. वा, त्याला खिसा आहे का? आणि 3.5 मीटर त्याला खिसा आहे का? मग येताना खिसा नाही, जाताना खिसा नाही, मध्ये खिस भराय का उताडा आला एवढा? खिस भरा, पण कसं? न्यायनीतीनं घामाचं खिस भरा. मग ते खिस भरल्यानंतर जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, मग उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगीन जीव खाणी. मग खाणी 4 जारज अंड स्वदेश उत्पेज. तुम्ही जर तुमचं कर्म व्यवस्थित केलं तर तुम्हाला चांगल्या खाणी जन्म मिळतो. ते कशावर कळायचं? ते तुम्ही रांगोळ काढायचा, ते प्रेत बाहेर काढल्यावर त्या रांगोळीवर ते चित्र उमटायचं. मग ते तुम्ही मला या जन्माला गेले कुठल्या खाणीत गेलं हे त्याच्यावर कळायचं. मग ते प्रेत मशानात जातं. मग आपल्या देवावर होमविधी होतो. अनेक दान केलेलं असतं. ह्याला 10 छिद्र आहेत. त्या 10 छिद्राला तूप लावायचे आणि त्याच्यावर सुवर्ण दान ठेवायचे. म्हणजे सोनं आपण एका जागेवर सोनं ठेवतो. हा, डोळ्यात तरी ठेवीन, नाकात तरी घालीन, तोंडात तरी घालीन. पण शास्त्र सांगतात 10 जाग्यावर. ठीक आहे. मग 5 फेऱ्या मारायच्या आणि बोंब मारायची. फिरवीला घट फोडीला चिरणी महावाक्य दोन्ही बोंब झाली. हा, बोंब मारायची. कुणाच्या नावानं बोंब मारायची? ते यमाच्या नावानं. हे ऐका, जन्मात आल्यावर एकदा बोंबलायचे आणि वर्षातनं एकदा बोंबलायचे. जन्मात आल्यावर का बोंबलायचे? एकदा. बाप मेल्यावर, आई मेल्यावर, आणि एकदा वर्षातनं. कधी? वर्षातनं. कुठं? त्या होळीपाशी शिमग्याला 2दाच बोंबलायचे. वर्षातनं एकदा. कोणच्या हाताने बोंबलायचे? आणि जन्मात आल्यावर एकदा डाव्या. त्यासाठी हात दिल्यात. हात भावकीचं बांध कोरायसाठी दिलं नाही. हो, आता आम्ही नांगूरच घालतोय बांधासारखा त्या हाताने. तर सुधारणा काय नाही. कोरणाराची कवा सुधारणा होत नाही. म्हणून बांध काय करू नका गड्या. हे इंदापूरची कचेरी बंद पडेल, कोर्ट बंद पडेल. आता 70% इंदापुरातलं वाद निसत्या बांध कोरण्या व्हायत. काय सांगा हे हो, कशासाठी कोरायचं एवढं? अरे भावाला भावासारखं प्रेम द्या, भावाला भावासारखं प्रेम द्या. शेवटी भाऊच असतो. सगळ्यात आधी कोण येतं? भाऊच असतो. म्हणून भावाला भावासारखं प्रेम द्या. हे मायला मायसारखं प्रेम द्या. पुन्हा जन्म नाही. मग बोंब मारली, फिरविला गट फोडीला चरणी महावाक्य दोन्ही बोंब झाले. ऐका, ते मातीचं गाडगं संघ आहे. ऐका, मातीचं का? ऐका, माहिती हे त्यांना तुम्ही ऐका. फक्त 5 मिनिटं राहिले जातात. ते तुम्हाला कुठं ऐकाय मिळायचं नाही. हा, 50,000 वाला तर काहीच सांगणार नाही. निसा थापा हाणूनच जाईल निघून. हा, मग ते मातीचं गाडगं का? तर भारत देशामध्ये 3 प्रकारच्या माती होतात. एक दफनविधी म्हणजे पुरायचं, दहनविधी जाळायचं, जलविधी उत्तर भारतात चालतो. हे प्रेत नदीत सोडून द्यायचं. मग नदीत सोडलं, जलात सोडलं तरी माती होते. दफन केलं तरी माती होते आणि दहन केलं तरी माती होते. म्हणून मातीचं गाडगं सांग. शरीराची होय माती, प्रत्येकाच्या शरीराची माती होणार. महाराज असेल तर कुणी असू द्या. ठीक आहे. मग पुन्हा 3रा दिवस माती लोटण्याचा आहे. म्हणजे हस्ती विसर्जन करायच्या पाण्यात. पाण्यात का? तर त्या गंगेच्या पाण्याची ताकद आहे. काही क्षणात याची विलीन करतं ते पाण्यात. हस्ती विसर्जन करतं का? तर याला वासनाची काटली. हे प्युअर आईच्या दुधाची हस्ती आहेत. जळतच नाही. हस्ती जळतात का? नाही. सगळं जळून जातं पण हस्ती जळत नाही. का? तर ते आईचं दूध इतकं प्युअर आहे, इतकी ताकद आहे त्या माईच्या दुधामध्ये. आणि त्या माईला सरळ म्हणतात तुला काहीच कळत नाही. अरे काय तिचं फाउंडेशन आहे हे. काय फाउंडेशन तिनं काय करून ठेवलंय. तिच्या ह्याची माती केली तिनं. आज माईवर बोलायसारखं कितीतरी, पण माझ्याकडे वेळ नाही हो. बापाने आपल्यासाठी काय केलं? बापाने बोलायला लावलं. बोलायला लागलं तर हाताला धरून चालायला लावलं. बापाने लावलं. बाप कळना आम्हाला, अजून बापच कळना. आम्ही दुसरं रागीड बाप पाहतोय. बाप रागीड जरी असला तरी हिताच बोलत असतो. हा, पुरमधी माया त्याच्या काळ्या मेघावाणी दाखविणा कधी पुन्हा तो डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, मठामध्ये हा सुपारी कणा वागला. घडीभर तो थांब गड्या, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या, उगाया
शांत डोक्याने करावं लागतं. हे बाप कधी कळतो माहिती का? बाप कधी कळतो? कधी कळतो बाप? झाल्याव. बाप झाल्याव. आणि आई कधी कळते? गेल्याव. आई गेल्यावर कळते. आई गेल्यावर तुम्हाला कोणी म्हणणार नाही तू जेवला का बसला का दादा थोडं पाणी पे. अरे जेवला तरी म्हणते दादा कोरभरच खा. याला माय म्हणतात. माय गेल्यावर कळते आणि बाप झाल्यावर कळतं. बाप झाल्यावर म्हणजे आता इथं सगळे बाप आहेत. बापाचं महत्व आपण बाप झाल्यावर कळतं. आपल्या पोराय की आपली काय तळमळ आहे हे बाप झाल्यावर कळतं. इतरत्र बाप कळत नाही. सरळ लोक बापाला अपराधी बनवला हो, गुन्हेगार बनवला बापाला घरातल्यांनी. अरे त्यांनी जीवनभर तुमचा गाड आवडला आयुष्यभर आणि त्याला दोष देता का? अरे कितीतरी नरकाचं मला जन्माला जावं लागेल. कितीतरी दोष देऊ नका. तो खरा देव आहे. सगळ्या कुठल्या देवाला न नवस करणारा देवा देव म्हणजे बाप. न नवस करताच पावतो. बाकीच्या देवाला किती नवस करा, किती नवस करा पावत नाही. पण न नवस करता पावणारा देव म्हणजे बाप आहे. आज बाप आम्हाला आज सोडून गेलाय. त्या बापाच्या पाश्चात हे कीर्तन आहे. म्हणून अण्णा गेले. अण्णाच्या पाश्चात आता 12 वाजत आले. फक्त बाप कळवून घ्या. बाप आणि बापाला बाप म्हणायची का? जीवनात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. विठाला 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 आता टायमिंग झाले. भजन करू. प्रसंग सांगणार आहे. आता 5 मिनिटांमध्ये कीर्तन ओळखायचे. विठोबा रखुमाई आता तुम्ही म्हणसाल हे झाड काय आहे? आज 404 झाड आहे. कोरोनानंतरच मी दिलेलं. त्या जीवाच्या पाश्चात एक झाड देत असतो मी. का बरं? कोरोनात आपल्याला काय कमी पडत होतं? काय कमी पडतं? ऑक्सिजन. व्हेंटिलेटर लोक असायचे. ऐका, आज पर्यावरण वाचलं पाहिजे, पर्यावरण टिकलं पाहिजे. आज कोट्याधी स्कीम आहे त्या कुणाच्या? शासनाच्या. पण नुसत्या कागदात. माझ्या कल्पनेत मी एक त्या जीवाच्या नावाने झाड द्या देतो. झाड अतिशय चांगलं देतो. त्या झाडाचा उपयोग का? तर ऐका, हे झाड जसं मोठं होईल हे अण्णाच्या जीवाच्या नावाने लावले झाड आहे. मग ते झाड जसे मोठं होईल तशी अण्णाची आठवण मोठी होईल. दुसरी गोष्ट, अण्णा इंदापूरला गेले, बावड्याला गेले, इकडे अकलूजला गेले तर गोडधोड खायला राहायचे या कुटुंबासाठी. मग हे झाड गोडधोड फळं देणार आहे. दुसरी गोष्ट, अण्णाच्या वलयखाली हे कुटुंब होतं. कशाखाली होतं? अण्णाच्या वलयखाली होतं. जसं हे झाड मोठं होईल तसं या कुटुंबाला त्या झाडाखाली बसता येईल. तिसरा फायदा. आणि चौथा फायदा, अण्णा गेले, ज्यावेळेस जन्म झाला ऑक्सिजन चालू झाला अण्णाचा. ज्यावेळेस गेले ऑक्सिजन बंद झाला. आता हे झाड अण्णाच्या पश्चात त्या जीवाच्या नावाने लावलेलं झाड 4 लोकांना ऑक्सिजन देईल. ही 4 फायद्यासाठी मी त्या कुटुंबाला प्रत्येक एक झाड देतो. हे 404 झाड आहे आज. हो, आज 100 रुपयासाठी पाकिटात कमी असले तर महाराजला खूप पाकिट फेकून देतात. असली जात जन्माला आली आता. हो, सावध व्हा. हे 250 रुपयाचं झाड आहे. जतन करा, जतन करा. ज्यावेळेस तिथं खड्डा खोदून तिथं लावचाल त्याचा फोटो मला पाठवा. माझ्याकडे असा अल्बम तयार केला मी. म्हणून त्या जीवाचा प्रवास अतिशय सुखकारक व्हावा. चला, आता मला सांगण्यासाठी भरपूर
टाइम पाहिजे नव्हता, पण आपल्याकडे टाइम नाही. 3 चरण तर तसेच बाकी आहे. यातला निमा प्रसंग तसाच आहे. मग तिसरा दिवस माती लोटण्याचा. हस्ती पाण्यात टाकायच्या, का तर गंगेच्या पाण्याची ताकद आहे वासना वेळेत हस्ती करणं, म्हणून त्या टाकायच्या. 10वा दिवस, पहिल्या दिवसापासून शांत राहा, पहिल्या दिवसापासून 10व्यापर्यंत त्याचा सूक्ष्म देह तयार होतो. ऐका, सूक्ष्म देह तयार झाल्यावर देहाच्या प्रकारच्या सूक्ष्म देह, अतिसूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. आता अण्णा कुठल्या देहात आहेत? अण्णा कुठल्या देहात? अतिसूक्ष्म देहात आहे. अण्णाला आपण दिसतोय, त्या जीवाला आपण दिसतोय, पण तो आपल्याला जीव दिसत नाही. का? तर ते अतिसूक्ष्म देहात आहे. माहिका, पहिल्या दिवसापासून 10व्यापर्यंत त्याला नवश्राद्ध म्हणायचं असतं. 10वा झाला रे झाला, नवमिश्र श्राद्ध चालू झालं. 13वा मासिक आणि आजचं श्राद्ध, हे नवमिश्र श्राद्ध आहे. आणि आजचं श्राद्ध झालं, उद्यापासून पुण्य, म्हणजे त्याला पुण्य स्मरण म्हणतात, पण त्याला पुराण श्राद्ध म्हणतात. हे किती दिवस करता तुम्ही? आता माझं 11 तारखेला कीर्तन आहे, 50वं पुण्यस्मरण आहे बापाचं. कितवं? 50वं पुण्यस्मरण आहे डंगेरेवाडीला. आता ते जे करणारा आहे मुलगा तो म्हातारा झालाय. 20/8/2075 1975 वडील वारलेत. आज तागायत 50वं पुण्यस्मरण आहे. काय बापाला मानणारी लोक आहेत, आणि आपल्याच गावात बापाला बाप न मानणारी लोक आहेत. एक तर पोरगा मला येत जा, तुला बापच म्हणणार नाही. ते बाप म्हणला नको दादा म्हणू ना मला बाप, पण मी हाय ना तुझा का बाप. काय आदर्श घेण्यासारखं काय म्हणा. बाप कळवून घ्या, बाप कधीच कुणाचं वाईट करत नाही. चला मग याला पुराण श्राद्ध म्हणतात. माहितीये तुम्ही खाता का वर्ष श्राद्धाचं? खाता का? तुमच्यातलं बोंगाळ आलाय. मी खातच नाही बाया, मी खातच नाही. तू काय खाते मग? अरे याच्या खळग भरण्यासाठी आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातो पण तोही तैसा झाला. खळग भरलं का वही? भरलं का? ह्याच्यासाठी तर 28 या, पण खळग भरत नाही. आणि असलं शुद्ध अन्न, सकस अन्न, निवडक धान्य आणलेलं या कुटुंबानं, स्वच्छ आचारी लावून स्वच्छ जागा केलेली असते, आणि मी काही खात नाही बाई. आता मला मी प्रमाण तुम्हाला शास्त्रात द्यायला माझ्याकडे वेळ नाही, पण एकच प्रमाण देतो तुम्हाला. जीवन तुम्हाला सिंधुताई सपकाळ कळते का? कोण होती ती? कोण होती? एक समाज सेवा, अनाथांची माय होती. मग तिला नवरा नांदवत नव्हता, गावात राहून देत नव्हतं, पती घरात राहून देत नव्हता, तरी 287 मुलाची माय झाली ती. किती मुलाची माय झाली? 287 मुलाची ती माय झाली. तिची मुलं क्लार्क नाही, वायरमन नाही, शिपाई तर नाहीच नाही, टॉप लेवलची मुलं, क्लास 1 अधिकारी तिची मुलं. मशानात राहायची का नाही? मशानातलंच खायची. तिची गिनीज बुकात नोंद झाली आणि तिला भारत रत्न पुरस्कार मिळाला. आपलं पत्रिके बी नाव कुणी लिहाय ना, आणि मी बाया खात नाही. नको की खाऊ मग. हा कुठे चाललोय आपण? अरे 21व्या शतकाकडे चालू. किती अज्ञान पडे. रोज कथा कीर्तन आयाकता काय नुसतं लय राडावलं, लय हसावलं. असलं कीर्तन असतं काय? आणि पुरी पळून गेला. तुझ्या बापाने सांगितलं तर ह्या जाग्यावर, नारदाच्या जाग्यावर हे अधिष्ठान त्यासाठी ओपन केलं का? आपलीच मुलं, आपलीच मुली, कुठेतरी तरी एक नातेवाईकाची मुलगी, आपणच हसत बसायचं. वय शरम वाटली पाहिजे. अशाला जागा देऊ नका, गावात बी येऊन देऊ नका. हे काय करतंय? परिवर्तन करतंय उलट. हे चार्जिंग देत आहे मुलांना उलट. लाजा वाटतं हे सांगाय. हा, आणि आपण हसतो. कोणाची तरी एक मुलगी असते, ती आपलीच असते ना. रोजच त्या झाडाला पाणी घातलं तर झाड मोठं होईल का बारीक होईल? प्रत्येक कीर्तन करायला हे ठेल लावलंय. पोरी पळून गेला, पोरी पण तुझ्या बापाने सांगितलं होतं हे कीर्तन. घरी जा, त्या पोरीला उपदेश कर गुप्त, ताई असं नाही करायचं का कीर्तन. कुठं चाललंय का आपलं? म्हणून पिंड पदावरी दिला पुण्या करी, माझे झाले गयावर जे फिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. असा साधा सोपा सरळ 4 चरणाचा अर्थ आहे. सांगण्यासारखं भरपूर आहे. आता वेळ नाही, फुलं वाटा. आपण अगोदर माऊलीचं भजन होईल, नंतर विठोबा होईल, आरती होईल, अन्नदान होईल. हे अन्न भांडून खा. माझ्याकडे पुरावे आहेत शास्त्रातले, पण आता सांगाय वेळ नाही. आला कधी येऊळ
वेळ निश्चित त्या ठिकाणी मी सांगेन. हो ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली अंतकाळे भेटू आमाशे पावला अंतकाळे भेटू आमाशे पावला वाड वेळ झाला उभा पांडुरंग मुलांना फुलं दे त्यांच्या आपापले थोडं पुंडरी कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय विठाल राजा महाकमल तेजा श्री साधु संत निद्रा माझा आरती ज्ञान राजा गोपले ज्ञान जागे कीर्तने नाती कोणी अवधार पांडुरंग निविले ज्ञानी ते ज्ञान राजा महाकमल साधु संत म्हणा निद्रा माझा जगडभर्या बोले विश्व ब्रह्माच गेले राम जनार्दन मस्तक ठेवले अगदी ज्ञान राजा अर्ज तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद मूर्ती पाय दाखवियामा रवी सागराचा पाषाण काढिले ऐसत गोवाचे अभंग रक्षिले अर्ज तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद मूर्ती पाय दाखवियामा जिदा गणेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले अर्ज तुकारामा सद्गुरु धामा सचिदानंद मूर्ती पाय दाखवियामा कर्ण डोंगर